आपण करतोय पनीर चीज पॉकेट. त्याच्या कृतीमध्ये आपण पहिल्यांदा तेल तापत ठेवलं. पुढे काय करायचं? आपल्याला आता बॉल तयार करून घ्यायचे पनीर आणि चीजचे. त्यासाठी आपण सारण तयार करून घेऊ. बर, काय लागणार आहे? त्यासाठी मला पहिले आलं लसूण मी बारीक करून ठेवलेलं आहे. बर, थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं. त्यानंतर हिरवी मिरची. बर, हिरवी मिरची थोडी जास्त घालायची आहे. का बरं? कारण आपण याच्यात काही दुसरं मसाला वगैरे काहीच वापरत नाहीये. त्याच्यामुळे हिरव्या मिरचीची जी काही तिखटपणा येईल तो हिरव्या मिरचीने. बर, त्याच्यामुळे ती थोडी जास्त वापरायची. आता तुम्ही खानदेशातले आहात ना? विदर्भाच्या. बरोबर, पण मग तिकडे तिखट बऱ्यापैकी खातात? हो, बऱ्यापैकी खातो. मग आता त्या सवयी मोडल्या का अजून? तसंच तुम्ही? नाही, आहे तसंच खातो. तसंच खाता? बरं. आमच्या तिकडचं कळण्याची भाकरी. कुठली? कळण्याची भाकरी मुगाची. बरोबर. सांबर वडी एक तुमच्याकडे फार फेमस असते. कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी स्टफ करून करतात. बरोबर, आणि ती अशी आडवी करतात. मला फार आवडते ती सांबर वडी. म्हणजे तुम्ही ह्या दोन रेसिपी तर प्रेक्षकांना दाखवाच, पण करून ठेवलेली असेल तर लगेच. हो, काय करून ठेवलेली आहे. खवय्येगिरीचा फायदा. मला गाजर लागेल. बर, गाजर पण आपण अगदी बारीक चिरून घेतलं, एकदम फाईनली चॉप. बर, आणि आपल्याला थोडेसे शिजवायचे, जास्त शिजवायचे नाहीये. बर, कारण नंतर आपल्याला फ्राय करायचंय तर त्याच्यात ऑलरेडी होऊन जाईल. बर, आपल्याला डीप फ्राय करायचंय का? डीप फ्राय करायचंय. बर, आणि ते कच्चं राहिल्यावर काय थोडंसं खाताना छान येतं. बरोबर. पत्ता कोबी लागेल. बर, पत्ता कोबी बारीक केलेली. सगळे तिन्ही भाज्या आपण फाईनली चॉप केलेल्या आहेत. बरोबर. आता सिमला मिरची लागेल मला. सिमला मिरची, ओके. किंवा तुम्ही रंगीत सिमला मिरची ज्या मिळतात त्या पण ऍड करू शकता त्याच्यात. बरोबर. आणि एकदम बारीक करायचे. बर, काय पुढे लागणार आपल्याला? आता आपल्याला झाली आहे ही भाजी, काढून घ्यायची आहे. थंड करायचं आपल्याला. ठीक आहे. आणि ही पुढची कृती काय आपली हे झाल्यावर? पुढची कृती म्हणजे आता आपल्याला याच्यात पनीर आणि चीज घालायचं आहे. पॅन मध्येच? नाही, याच्यात बाउल मध्ये. बर, आपल्याला थोडं ही भाजी थंड होऊ द्यायची. ठीक आहे. मग आपण एक काम करूयात, ही जरा गार होऊ देऊयात. ती झाली की मग पुढच्या कृतीकडे वळूया. पनीर चीज पॉकेट साठी लागणारी भाजी आपण तयार करून घेतली, जी आता गार पण झाली. काय करायचं आता? चीज आणि पनीर ऍड करायचंय. बर, घ्या आधी पनीर. चीज इज मच बेटर दॅन सोर्स ऑफ द कॅल्शियम. बर, आणि त्याच्यामुळे आपले हाडं वगैरे मजबूत होतात चीजमुळे ना. हो, चीज म्हणूनच मला ते फार आवडतं. हो, आणि पण थोडं हे आहे की त्यांनी वजन वाढू शकतं. अरे देवा. तर आपण काय केलंय की त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पनीर वापरतोय, त्याच्यामुळे त्यांनी वजन कमी होतं. आपण हे बॅलन्स ठेवलेलं आहे. अरे वा. आता मला थोडा लिंबू रस लागेल. बर, अजून आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं नाही, शेवटी करणार आहे. बर, थोडी कोथिंबीर घालते मी. बरं, कोथिंबीर भरपूर घालायची. बर, आणि थोडंसं मीठ लागेल. मीठ. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ. हो, आणि चीज थोडंसं खारट असल्यामुळे आपण मिठाचं प्रमाण जरा कमी घेतलेलं. बेतानेच ठेवलेलं बरं, नाही तर ते काय खूप खारट होऊ शकतं. मी आधीच तुला बोलले की चीज आणि पनीर वापरल्यामुळे एकदम यम्मी लागतं. एकदम यम्मी म्हटलं होतं मी तुला. वा वा, तुमचं ही यम्मी आम्हाला फारच आवडले. आज आपल्याला काहीतरी यम्मी, आणि तेही केलेलं आहे मम्मीनी, त्याच्यामुळे मज्जा येणार आहे. मी हाताने करते, हाताने चांगलं. बरं, ठीक आहे. आपण याचे छोटे छोटे बॉल करायचे आपल्याला. करा. वा, हे बॉल्स आपले तयार झालेले. काय करायचं? या पट्टीमध्ये ते स्टफ करायचे. बर, पॉकेट तयार करून त्याच्यामध्ये स्टफ करायचे. मग घेऊयात ते. हो, ठीक आहे. पनीर चीज पॉकेट साठी लागणारे हे बॉल्स आपण तयार करून घेतले. सांगा आता काय करायचं पुढे? आपण या ज्या पट्ट्या केलेल्या आहेत या तशा तर व्यवस्थित कापलेल्या आहे, पण याला अजून आपल्याला हाफ करायचे आहे. अजून अर्ध करायचं? अर्ध करायचं आहे, म्हणजे ते पॉकेट छान तयार होतात. बर, आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्या. बर, एक अशी उभी ठेवायची. बर, त्याला थोडंसं कणकेची जी आपण पेस्ट केली ती चिटकवण्यासाठी, आणि त्याच्यावर ही अशी प्लसची साईन झाली पाहिजे. बर, त्याच्यात हा एक बॉल स्टफ करायचा. बर, आणि हे तुम्ही अँटी क्लॉकवाईज करू शकतात किंवा क्लॉकवाईज पण करू शकतात. बर, आणि जी शेवटची तुम्ही फोल्ड करणार आहे त्याला परत ती पेस्ट लावायची. वा, आपले हे पॉकेट तयार झालेले. आपण हे पॉकेट तयार करून असे नाही, असं काही करू नका, कारण ते खायचा पदार्थ आहे. हे पॉकेट तुम्ही कोणी येणार असलं किंवा पार्टी असली तरी स्टार्टर्स म्हणून देऊ शकतो. किंवा 3 दिवस 2 दिवस आधी तुम्ही करून ठेवू शकतात. टिकतात हे? हो, 2-3 दिवस टिकतात.
बर ते असे करून पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचे बर आणि आयत्या वेळी मग तळायचे ते. फक्त तळायचे तळायचे. फ्रीज मध्ये पण आपण ठेवू शकतो नाही का? फ्रीज मध्येच ठेवायचे. ठीक आहे, मग आपल्याला एक काही पुरणार नाही, बरेच पॉकेट्स आपण तयार करून घ्या. चालेल. तुर्तास तो तळून घेऊयात का? नाही करू आपण. करून घ्यायचं का? पण ठीक आहे, तर मला वाटलं तुम्ही करेपर्यंत मी एक खातो, परत पुढचा होईल. देते मी खायला, भरपूर करून ठीक आहे, देते. हरकत नाही, करून घ्या. ते परत अशी प्लसची साईज झाली पाहिजे फक्त. बर. आणि याच्यात एक बॉल असा ठेवायचा, सगळीकडनं बंद करायचा करायचा आणि शेवटची जी पट्टी येईल त्याला कणकेचं बोट लावून पॅक करायचं. पॅक करायचं. आता मला माहित झालंय. एकदम इझी आहे. अरे वा,